क्रांतीवीर करंडक राज्यस्तरीय आंतर महाविद्यालयीन वक्तृत्व स्पर्धा संपन्न। सिन्नर तालुक्यातील क्रांतीवीर वसंतराव नारायणराव नाईक शिक्षण प्रसारक संस्थेच्या कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात राज्यस्तरीय आंतर महाविद्यालयीन वक्तृत्व स्पर्धा क्रांतीवीर करंडक 2024-2025 उत्साहात पार पडली आहे। या स्पर्धेला राज्यभरातून उत्तम प्रतिसाद लाभलाय। कार्यक्रमाचे उद्घाटन ज्येष्ठ पत्रकार राजेंद्र देशपांडे यांच्या हस्ते झाले। महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर किशोर पखाले यांनी प्रास्ताविक केले। केव्हिन नाईक संस्थेचे उपाध्यक्ष उदय गुघे, विश्वस्त बबनराव सानप, नामदेवराव काकड, अशोकराव नागरे, संचालक बाळासाहेब धात्र, समाधान गायकवाड, जयंत आव्हाड आदी मान्यवर कार्यक्रमास उपस्थित होते। स्पर्धेच्या यशस्वी आयोजनाबद्दल समाधान व्यक्त करत राजेंद्र देशपांडे यांनी ही स्पर्धा महाविद्यालयाच्या प्रगतीचा आलेख उंचवणारी असे गौरवोद्गार काढले। तसेच केव्हिन नाईक महाविद्यालय नाशिकचे सेवानिवृत्त इंग्रजी प्राध्यापक दिलीप कुटे यांनी उपस्थित राहून महाविद्यालयाला 40 पुस्तके भेट दिली। स्पर्धेच्या परीक्षणासाठी सुजित काळुंगे व रोहित जाधव यांनी परीक्षक म्हणून जबाबदारी पार पाडली आहे। यंदाच्या स्पर्धेत विद्यार्थ्यांची विजेतेपद मिळवली आहे। प्रथम क्रमांक रोहन ज्योतिराम कवडे पुणे, द्वितीय क्रमांक तेजस दिनकर पाटील पुणे, तृतीय क्रमांक श्रुती अशोक बोरस्ते नाशिक, चतुर्थ क्रमांक अक्षदा दत्ता वडणीकर अहिल्यानगर, पाचवा क्रमांक आकाश दत्तात्रय मोहिते अहिल्यानगर। तसेच क्रांतीवीर करंडक 2024-2025 चा विजेता संघ HPT महाविद्यालय नाशिक ठरलाय। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मंगल सांगळे यांनी केले, तर आभार प्रदर्शन श्यामोल आव्हाड यांनी मानले। यावेळी SDW अधिकारी डॉ. ज्योती गायकवाड, सांस्कृतिक समन्वय पूनम कुटे, परीक्षा विभाग प्रमुख संतोष आव्हाड, IQSC समन्वय ज्ञानेश्वर चोकोर यांच्यासह महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक, विद्यार्थी आणि कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। VN शिक्षण संस्थेच्या वतीने आंतर महाविद्यालयीन वक्तृत्व स्पर्धा सिन्नर कॉलेजला आडवा फाटा या ठिकाणी आयोजित करण्यात आलेली आहे। या स्पर्धेमध्ये संपूर्ण महाराष्ट्रातील जवळपास 80 ते 90 विद्यार्थी यांनी आपली उपस्थिती दाखवलेली आहे। वेगवेगळे विषय, आजच्या परिस्थितीला अनुरूप असलेले अतिशय ज्वलंत विषय त्यांना मांडण्याची संधी या VN शिक्षण संस्थेने दिली। या स्पर्धेसाठी परीक्षक म्हणून बाहेरची माणसं बोलवलेली आहेत। कोणत्याही प्रकारचा भेदभाव न करता VN संस्थेच्या सिन्नर महाविद्यालयामध्ये राज्यस्तरीय आंतर महाविद्यालयीन वक्तृत्व स्पर्धेसाठी उद्घाटक म्हणून उपस्थित राहिलो। याचे एक समाधान मिळाले। स्पर्धेसाठी जे विषय ठेवले होते ते अतिशय औचित्यपूर्ण असे विषय होते आणि स्पर्धेसाठी संपूर्ण राज्यभरातून विद्यार्थी आणि विद्यार्थिनी स्पर्धक इथे उपस्थित होते। संस्थेचे शिक्षण संस्थेमध्ये काम करताना नुसतं शैक्षणिक नाही तर विद्यार्थ्यांच्या बाकीच्या सुद्धा कलागुणांना वाव देणं हे शिक्षण संस्था चालक म्हणून आम्ही आमची जबाबदारी समजतो व त्याच अनुषंगाने राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धेचं आयोजन क्रांतीवीर वसंतराव नारायणराव नाईक शिक्षण संस्था संचलित सिन्नर महाविद्यालयामध्ये आम्ही ते घेतलं। ह्या उपक्रमास महाराष्ट्रामधून प्रचंड प्रमाणात विद्यार्थ्यांनी प्रतिसाद दिला व आज आनंदाचा भाग असा की जो विचार आमच्या मनामध्ये होता, आमच्या अपेक्षेपेक्षाही जास्त चांगला रिस्पॉन्स आम्हाला या विद्यार्थ्यांनी दिला आहे। मला ह्या प्रसंगी एकच सांगावं असं वाटतं, वक्तृत्व हा एक खूप महत्त्वाचा आणि खूप प्रमुख असा एक तुमच्या या वक्तृत्व स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी उपस्थित आमचे मार्गदर्शक आदरणीय राजेंद्र देशपांडेजी, संस्थेचे विश्वस्त आदरणीय बबनरावजी सानप साहेब, दुसरे विश्वस्त आदरणीय अशोकरावजी नागरे साहेब, सर्व संचालक आदरणीय जयंत बाबू आणि मित्रांनो, देशपांडे साहेबांनी आपल्याला सांगितलं नौखा वक्ता दोघी आहे, सगळं काही नवीन इंजिनियर आहे आणि आज वक्तृत्व स्पर्धेच्या निमित्ताने तुम्ही सर्व इथे जमलेला आहात म्हणून मी तुमच्याशी ही गोष्ट शेअर करतो। तुम्ही मोस्टली सगळे सिन्नरचेच असाल, सर्व महाराष्ट्र नाशिक आंतर महाविद्यालय
म्हणजे जिथे आज ही वक्तृत्व स्पर्धा होते मित्रांनो, सिन्नरमध्ये, म्हणजे सिन्नरमध्ये खऱ्या अर्थाने आपण कसं बोललं पाहिजे, वक्तृत्वाचे खूप उदाहरणं या शहरामध्ये. म्हणजे आम्ही जे काही वक्तृत्व शिकलोय, दिवळे साहेब असतील, आणि मावळ साहेब असतील, आताच्या पिढीतले बाबू असतील, उदय सांगळे असतील, कोकडे साहेब असतील, सगळे असतील, ही मंडळी वक्तृत्वाच्या बाबतीत इतकी एक्सपर्ट आहे. आणि मग आता आपण पण कसं करायचं, कशी मंडळी चांगली बोलती, ती कशी बोलते, काय बोलते, त्यांचं टायमिंग काय असतं, तो विषयावरती कशी पकड घेतली जाते, जसं आता बापूंनी तुम्हाला सांगितलं का आपण बोलताना समोरच्याला काय पाहिजे किंवा त्यांची बॉडी लँग्वेज कशी आहे, त्यांचे एक्सपेक्टेशन्स काय, त्यांचा मूड कसा आहे, याचा विचार पण खूप झाला पाहिजे. थोडीशी तुमच्या वक्तृत्वामध्ये मिश्किलताही पाहिजे. त्याचबरोबर आपल्याला एखाद्या विषयावर बोलायचं असेल तर त्या विषयाचा आपला अभ्यासही पाहिजे. म्हणजे आपण ती मानसिकता ठेवली पाहिजे. अदरवाईज आपलं जे काही भाषण आहे ते अगदी सुपरफिशियल व्हायला नको. खूप प्रकारचे म्हणजे बरेच आपण टेक्निकल प्रेझेंटेशन करतो, त्यालाही वक्तृत्व लागतं. राजकीय व्यक्ती जे भाषण करतात त्यालाही हे लागतं. बरेच परिसंवाद असतात त्यालाही वक्तृत्व लागतं. मला असं वाटतं की जेव्हा तुम्हाला काही मॉबला संबोधित करायचंय, भाषण द्यायचंय, तेव्हा मी आता जे सांगितलं तुम्ही त्या 4 गोष्टी फक्त पहा आणि तुमचा कॉन्फिडन्स फार महत्वाचा आहे. आणि कॉन्फिडन्स असणार नाही, तो ओव्हर कॉन्फिडन्स पण जगतो. त्या विषयाचा अभ्यास महत्वाचा आहे. मी जास्त काही बोलत नाही. मी ऍक्च्युली तुमचं खरं मी ऐकलं पाहिजे, जेणेकरून मलाही शिकायला मिळेल बऱ्याचशा गोष्टी. तुम्ही इथं सर्वजण आलात आणि याच्यातून नक्कीच खूप चांगले वक्ते घडतील. आणि खूप महत्वाचा विषय, आपल्याला एखादा विषय जेव्हा कम्युनिकेट करायचा असतो, आपल्या ऍक्शन्स मध्ये आपल्याला जेव्हा लोकांपर्यंत पोहोचायचं असतं तेव्हा आपलं वक्तृत्व फार महत्वाचं असतं. हे कम्युनिकेशनचा खूप महत्वाचा मोड तो आहे. आज तुम्ही बघतात वाजपेयी साहेब असतील, बाळासाहेब ठाकरे साहेब असतील, राज ठाकरे साहेब असतील, सर्वजण त्यांच्या वक्तृत्वामध्ये लोकांपर्यंत पोहोचतात, लोकांना भावतात. म्हणजे एखाद्याची पर्सनॅलिटी खराब असली, कशी असली तरी चालेल, पण त्याचं वक्तृत्व त्या माणसाला खूप उंचीवर घेऊन ठेवू शकतं. आज तुम्ही सर्वजण आला, मी तुमचं सर्वांचं अभिनंदन करतो व संस्थेतर्फे सर्व उपस्थितांचंही आम्ही अभिनंदन करतो, आभार मानतो आणि थांबतो. पत्रकारितेमध्ये गेली. सुरुवातीचा थोडाफार काळ त्यांनी नोकरी केली, त्यांनी वकिलीचे 1 वर्ष सुद्धा केलं. परंतु सिन्नर तालुक्यातला अतिशय जाणकार पत्रकार, ज्याची लेखणी अतिशय सुंदर आहे, ज्याच्या शब्दांची मांडणी अतिशय सुंदर आहे, असं व्यक्तिमत्व आपल्याला उद्घाटक म्हणून या ठिकाणी लाभलं. त्यांचं सुद्धा VN नाईक शिक्षण संस्थेच्या वतीने मी स्वागत करतो. कुठे सर आताच निवृत्त झाले, त्यांनी सुद्धा स्वतःला वाहून घेतलेलं आहे. आताच मॅडमने सांगितलं की 40 पुस्तकं त्यांनी संस्थेला भेट देण्याचं कबूल केलेलं आहे. खूप वेळ झालेला आहे. मी तुमचा आपल्या संस्थेचे संचालक आणि आमचे जवळचे स्नेही आदरणीय समाधानजी गायकवाड, आदरणीय जयंत बाबू, त्याचप्रमाणे श्रीयुत कुटे सर, आपले प्राचार्य पखाले सर, आपले परीक्षक आणि इथे उपस्थित विद्यार्थी मित्रांनो, मी कॉलेजला असताना त्यावेळेला जास्तीत जास्त प्रमाणामध्ये म्हणजे वक्तृत्व स्पर्धा तर असायच्याच, परंतु त्यावेळेला वादविवाद स्पर्धांचं अशी एक मोठी फॅशन आली होती. आणि वेगवेगळ्या महाविद्यालयांमध्ये त्याला वादविवाद स्पर्धा असायच्या. मला आठवतं की मनमाडला अशीच एक वादविवाद स्पर्धा होती आणि त्या वादविवाद स्पर्धेचं उद्घाटन प्रख्यात साहित्यिक आणि अतिशय प्रख्यात वक्ते प्राध्यापक नरहर कुरुंदकर यांच्या हस्ते झालं होतं. फार मोठे साहित्यिक होते ते, परंतु त्यांचं भाषण म्हणजे असा एक ओघ असायचा, सर्व श्रोते मंडळी मंत्रमुग्ध होऊन जायची. आणि त्यांनी त्यावेळेला सांगितलं होतं की वक्ता कसा असला पाहिजे. ते मला आज या स्पर्धेला बोलवल्यामुळे मला माझ्या त्या स्मृती जागृत झाल्या. सिन्नर महाविद्यालयात त्यावेळेला वक्तृत्व वादविवाद स्पर्धा होती आणि एक विषय असा होता, त्यावेळेला काय झालं होतं की आसामच्या मुख्यमंत्रीपदी अनवरा तैमूर यांची निवड झालेली होती. आणि अनवरा तैमूर या बांगलादेशी नागरिक होत्या आणि तरी त्या मुख्यमंत्री झाल्या आपल्या आसामच्या. आणि त्याला विरोधी पक्षांनी खूप मोठ्या प्रमाणामध्ये विरोध केला आणि तो प्रश्न संपूर्ण देशभर गाजला. मला माहिती नाही, आपल्या मी सिन्नर कॉलेजला MBPचाच होतो, परंतु त्याच्यामध्ये जे काही वादविवादाचे विषय होते त्याच्यामध्ये हा एक विषय होता त्या मुख्यमंत्र्यांच्या त्या अनुषंगाने आसामच्या.
आणि मी परप्रांतीय व्यक्ती इथे मुख्यमंत्री असू नये या बाजूने मी त्या ठिकाणी विषय मांडला आणि माझ्या बाजूने विरुद्ध बाजूने होती ते प्राध्यापक जयंत महाजन. मला असं आठवतं की खरं म्हणजे की तो विषय ठीक आहे, राष्ट्रीय विषय होता, परंतु आपल्या सिन्नरमधल्या सगळ्या त्यावेळेच्या विद्यार्थ्यांमध्ये हा विषय किती पोहोचला होता हे मला माहिती नाही, परंतु तो त्या विषय पत्रिकेवर आल्यामुळे आणि मी तो ज्या पद्धतीने मांडला, मी जरा जास्त अभ्यास करून त्याला घेतला, तेव्हा गुगल बिगल काही नव्हतं, परंतु माहिती मिळवली इकडून तिकडून. आणि जो विषय आपल्याला भावतो तो आपण जर खूप मनापासून मांडला, कळकळीने मांडला, अभ्यासाने मांडला आणि वस्तुस्थितीने मांडला तर तो सगळ्यांपर्यंत पोहोचतो. आणि मला माहिती नाही, पण माझा त्यावेळेला खूप पहिला क्रमांक त्यावेळेला तिथे आला होता आणि तेही मला या निमित्ताने आजच्या स्पर्धेच्या निमित्ताने आठवतं. खरं म्हणजे वक्तृत्व कला आपल्या संस्कृतीमध्ये 65 कला सांगितलेल्या आहेत, 64 कला सांगितलेल्या आहेत आणि आता जी जाहिरात कला आहे ती 65वी म्हणून त्या ठिकाणी दिलं जातं. तर त्या 64 कलांमध्ये वक्तृत्व शैली ही एक मोठी कला आहे. खरं म्हणजे वक्तृत्व असण्यासाठी वाचन दांडगं असावं लागतं आणि एकाच प्रकारचं नव्हे तर विविध प्रकारची पुस्तकं सखोल वाचन जर असलं तर त्याचा वक्तृत्वासाठी खूपच चांगला उपयोग होतो. आता बाबूजींनी मेडिटेशनचा एक विषय मध्यंतरी काढला होता, मगाशी बोलताना काढला. तर जे पुस्तकाचं वाचन करतात विविध प्रकारच्या पुस्तकांचं, मला असं वाटतं बाबूजी वाचन हे एक प्रकारचं मेडिटेशन आहे. कुठे सरांनी पण या ठिकाणी उल्लेख केला. आणि आपण या ठिकाणी स्पर्धक म्हणून आलेले आहात तर आपण नक्कीच वाचन केलेलं असेल. आपले परीक्षक पण खूप वाचन करूनच या ठिकाणी परीक्षक म्हणून इथे उपस्थित आलेले. तर तुम्ही जेवढं वाचाल तेवढं आपलं भांडवल, आपल्या मनातल्या काय बोलावं यासाठीचं जे भांडवल लागतं, जो एक साठा लागतो, जो खजिना लागतो, तो नक्कीच आपल्याला या ठिकाणी मिळतो. तर माझं क्रांतीवीर वसंतराव नारायणराव नाईक शिक्षण प्रसारक संस्थेच्या कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय सिन्नर यांच्या वतीने आयोजित राज्यस्तरीय आंतरमहाविद्यालय वक्तृत्व स्पर्धेसाठी उपस्थित विचारमंचावरील आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष, संस्थेचे विश्वस्त आदरणीय नामदेवरावजी मामा काकड, संस्थेचे संचालक ज्यांनी नुकतंच आपलं मनोगत व्यक्त केलं आणि आपल्या सर्वांना प्रेरणा दिली, ते अतिशय तरुण डायनॅमिक असं नेतृत्व आमचे आदरणीय जयंत बाबू आव्हाड, आमचे मित्रवर्य संस्थेचे संचालक आदरणीय समाधानजी गायकवाड, आजच्या कार्यक्रमाचे उद्घाटक सिन्नर पंचक्रोशीतील ज्येष्ठ पत्रकार आदरणीय राजभाऊ देशपांडे, संस्थेचे महाविद्यालयाचे प्राचार्य आमचे मित्र प्राध्यापक डॉक्टर पखाले सर, आदरणीय परीक्षक सूत्रसंचालिका प्राध्यापिका सांगले मॅडम, स्पर्धा संयोजन समितीतील सर्व सदस्य, प्राध्यापक, शिक्षकेतर सेवक, स्पर्धक, विद्यार्थी बंधू आणि भगिनी, आता अतिशय मनापासून आनंद होतो की या महाविद्यालयाने गेल्या 3-4 वर्षांमध्ये राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धा आयोजित करून एक अतिशय आश्वासक असं पाऊल हे टाकलेलं आहे. आणि समोर उपस्थित स्पर्धक जर बघितले साधारणतः 50, 60, 70, तर थोड्याच अवधीमध्ये या सर्व टीमने, आपण जसं टीमचं कौतुक केलं, प्राध्यापक डॉक्टर पखाले आणि त्यांचं सर्व स्टाफ यांनी अतिशय मेहनत करून हे आश्वासक पाऊल टाकलेले आणि अतिशय सुंदर नीटनेटकं असं संयोजन या स्पर्धेचं केलेलं आहे. भाऊ, माझ्या सेवापूर्ती समारंभामध्ये मी सांगितलं होतं की आपल्या संस्थेच्या 3ही महाविद्यालयांना मी इंग्रजी साहित्याची काही पुस्तकं भेट देईल. नाशिक महाविद्यालयाला मी 55 बुक्स, त्याच्यामध्ये काही नॉव्हेल्स, शॉर्ट स्टोरीज, एसेज, क्रिटिसिझमचे काही पुस्तकं, सुंदर अशी 55 पुस्तकं भेट दिली. दिंडोरी महाविद्यालयाला 40 पुस्तकं भेट दिली आणि आज आपल्या महाविद्यालयाला, सिन्नरच्या महाविद्यालयाला
40 पुस्तकं, त्यामध्ये 4 का 5 मराठी आहेत, बाकी सर्व इंग्रजी साहित्याची पुस्तकं जी सर्वसाधारणपणे अभ्यासक्रमाला असतात त्याचं अतिशय सुंदर विवेचन करणारी काही बुक्स ही ग्रंथालयासाठी दिलेली आहेत. भाऊ, आपण मगाशी म्हटलात की वक्तृत्व कला ही खरं म्हणजे खूप महत्वाची कला आहे. सामाजिक क्षेत्र असेल, सांस्कृतिक असेल, राजकीय असेल, शैक्षणिक असेल, पत्रकारिता असेल, अनेक क्षेत्रामध्ये वक्तृत्वाचा कस लागतो. वक्तृत्व कलेला खूप महत्व. जे चांगले वक्ते होते होऊन गेले इतिहासाच्या पटलावर, चांगल्या वक्त्यांमुळं बहुसत्ता आल्या, पण नारायणराव नाईक शिक्षण प्रसारक संस्था नाशिक संचलित कला वाणिज्य व विज्ञान विद्यालय सिन्नर आयोजित आंतर महाविद्यालयीन राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धेसाठी उपस्थित आजच्या कार्यक्रमाचे उद्घाटक, आमचे मार्गदर्शक, सिन्नर सार्वजनिक वाचनालयाचे संचालक आणि सिन्नरमधील एक ज्येष्ठ पत्रकार राजाभाऊ दिनकर देशपांडे, आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष नामदेव मामा काकड, आमचे संचालक जयंतबाबू आव्हाड, सेवानिवृत्त प्राध्यापक डॉक्टर दिलीप कुटे सर, या कार्यक्रमासाठी उपस्थित पुण्यावरून नाशिकवरून आलेले परीक्षक, वक्तृत्व स्पर्धेसाठी आलेले महाराष्ट्र राज्यातून वेगवेगळ्या जिल्ह्यातून आलेले विद्यार्थी, कॉलेजचे सर्व प्राध्यापक, इतर कर्मचारी आणि विद्यार्थी मित्रांनो, आज या ठिकाणी या आंतर महाविद्यालयीन वक्तृत्व स्पर्धेसाठी जे स्पर्धक महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आले त्या सर्वांचं संस्थेच्या वतीने मी पहिले स्वागत करतो. आणि आत्ताच आव्हाड साहेबांनी सांगितलं की जे विषय जे घेतलेले आहे हे खूप म्हणजे आत्ताचे रिलेट करणारे विषय आहे. समाजामध्ये ज्या विषयांची जी गरज आहे तेच सगळे विषय आपण या ठिकाणी घेतलेले आहे. एकूण 8 विषय या ठिकाणी आपल्यासाठी आपल्यासमोर ठेवलेले आहेत आणि या 8ही विषयावरती आपण वेगवेगळ्या पद्धतीने आपलं वक्तृत्व सादर करणार आहे. एक चांगला वक्ता कोण असतो की जो कमी शब्दामध्ये मुद्देसूद मांडणी करतो, तो चांगला वक्ता असतो. वक्त्याच्या भाषणाला एक लय असलं पाहिजे, एक धार असली पाहिजे. परीक्षक या ठिकाणी उत्कृष्ट असं त्याचं नियोजन आणि त्याला काय म्हणता येईल आपलं त्याला ते परीक्षण करणारच आहे. आणि या ठिकाणी जे वक्ते आलेले आहेत, मी ह्या सर्व वक्त्यांना या वक्तृत्व स्पर्धेसाठी शुभेच्छा देतो. आणि आपल्यातूनच भविष्यातील चांगले साहित्यिक, लेखक, भविष्यातील प्राध्यापक, चांगले राजकारणी तयार होतील. कारण एक चांगला वक्ता हा समाजामध्ये नेहमी उठून आणि त्याला एक वेगळं नावरूप समाजात मिळत असतं, ते आपल्यालाही नक्कीच मिळेल. मी आपल्याला या निमित्तानं परत याला शुभेच्छा देतो आणि अतिशय खेळीमेळीच्या वातावरणात आणि पारदर्शक पद्धतीने या वक्तृत्व स्पर्धा पार पडतील अशी आपल्याला ग्वाही देतो. ब्युरो रिपोर्ट, नाशिक लोकशाही न्यूज, नाशिक.